वेळ थांबायचं होतं, परंतु सकाळपासून सगळ्याच गावामध्ये वेगळेच हा उत्साह, जोरात सत्कार आणि सगळे कार्यक्रम एकापाठोपाठ लागल्यामुळे उशीर झाला आणि पुन्हा आणखी 2-3 ठिकाणी सभा आहेत आणि संध्याकाळी पुन्हा औरंगाबादला जाऊन 7:30चं विमान पकडायचं. कसं शक्य आहे? श्रीरामपूरला इथून 45 मिनिटं लागतात. तिथे प्रचंड पब्लिक जमा झालेली आहे. मी आपला जास्त वेळ घेत नाही. मी आपल्याला एवढंच आश्वासन देतो की माननीय मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जे काम करतो, माझ्याकडे सामाजिक न्याय विभाग दिलेला आहे. गरिबांची सेवा करण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या त्यांनी सोपवलेली आहे. आमच्या नेत्या सोनियाजी गांधी, विलासरावजी देशमुख, आमचे नेते विखे पाटील साहेब, गडाख साहेब, दुर्गाजी कामत, या सगळ्यांचा आशीर्वाद आणि मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवराय, छत्रपती शाहूराजे, आपल्या दिवंगत नेत्या इंदिराजी गांधी, महात्माजी गांधी यांच्या विचाराचा वारसा घेऊन आम्ही महाराष्ट्रभर याच्या पलीकडे जाऊन त्याचा आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि सर्व अर्थाचा विकास व्हावा यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप वाढवणं, विद्यार्थ्यांना डॉक्टर, इंजिनियर, कॉम्प्युटर इंजिनियर, आर्किटेक्ट, बीटेक, एमटेक या सगळ्या कोर्समधनं पुढे यावं म्हणून मागासवर्गीय, आदिवासी, भटका विमुक्त, ओबीसी आणि बहुजन समाज या सगळ्या वर्गातल्या मुलांना शिक्षणाचं मोठ्या प्रमाणामध्ये शिकता यावं म्हणून सगळ्या प्रकारची फी देण्याचं काम सरकारनं सुरू केलं. शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पॅकेजेस देऊन शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्याचं काम सुरू केलं आहे. व्याजाचं, कर्जावरचं व्याज माफ करणं, पीक विमा उतरवणं किंवा शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारी अवजारं, बी बियाणं देणं, अशा अनेक योजनांचा फायदा सरकारनं देण्याचं काम सुरू केलं आहे. जवाहर रोजगार योजनेच्या माध्यमातून 1 लाखापर्यंतची वीज देण्याचं काम सुरू केलं. पॉवर टिलर देण्याचं काम आम्ही सुरू केलं. गाई, म्हैशी, बैलजोड्या, नांगर, बैलगाड्या देण्याचं काम सरकारच्या वतीनं सुरू केलं आहे. दुसऱ्या बाजूला मोठ्या प्रमाणामध्ये शेतीला चालना देण्याचं काम सुरू केलं आहे. औद्योगिक क्षेत्रामध्ये काम सुरू केलं आहे. मागासवर्गीय असेल, ओबीसी असेल, सगळ्या समाज घटकाला सरकारनं न्याय देण्याचं काम सुरू केलेलं आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी मिळून या सरकारच्या मागे उभं राहिलं पाहिजे. सरकारच्या योजनांचा लाभ घेतला पाहिजे. सन्माननीय सुभाष पाटील साहेबांसारखे नेते या ठिकाणी आहेत, डॉक्टर तांबे सारखे नेते, या सर्व नेत्यांच्या मागे ताकद उभी करून आपण या परिसराला सुजलाम सुफलाम करून देण्यासाठी आपण प्रयत्न करावा एवढीच विनंती या ठिकाणी करतो. पुढेही जायचं असल्यामुळं विस्तारानं काय बोलता येत नाही, पण या ज्या काही समस्या असतील ते सुभाष पाटील साहेबांच्या माध्यमातून आणि साठेंच्या माध्यमातून माझ्यापर्यंत आणा. निश्चितपणे त्या सोडविण्यासाठी खास करून घरकुल योजना जी आम्ही आता सुरू केलेली आहे त्याचा लाभ गावातल्या शेवटच्या माणसापर्यंत मिळाला पाहिजे. त्यासाठी सगळ्यांनी मिळून प्रयत्न करायला हवा आणि तो प्रयत्न आपण करावा एवढीच विनंती करतो. आणि माझा सत्कार या ठिकाणी आपण केला त्याबद्दल सगळ्यांना मी धन्यवाद देऊन या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.